तर तिकडे नांदेडमध्ये एक अशी शाळा आहे ज्या शाळेमध्ये केशवसूत, कुसुमाग्रज, पाडगावकर यांच्या कविता चक्क वडारी, लमाणी आणि तेलुगू भाषेमध्ये गायल्या जातात। चला तर मग जाऊयात या अनोख्या शाळेच्या मुलांना भेटायला। मी आता उभा आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात असलेल्या एक छोटंसं गाव आहे कमळेवाडी। या कमळेवाडीची ही पब्लिक स्कूल। ह्या पब्लिक स्कूलचं एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय दुर्गम भागात असलेली ही शाळा प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते। सध्या इथे प्रयोग आहे तो अनुवाद करण्याचा, अर्थातच भाषांतर करण्याचा। कसं केलं जातं हे भाषांतर, काय आहे नेमका हा प्रकल्प, चला तर जाऊया कमळेवाडीच्या शाळेत आणि बघूया भाषांतराचा अनोखा प्रकल्प। माझ्या मराठी मातेचा लावा लाटास तिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यातील शिळा। मारे मराठी धुडे रो लगाडो कपाळे पटी कोणी सोबत ती जागगीच डुंगरे कोळीर माईर भाटा। मनी मराठी मातीना लाया कपाय लेटिया, हिच्या संगे जगनात दऱ्या कोऱ्या मधले शिया। ना मराठी म्हणूला पेटुंडा तिकू टिकली, दानिकी आणि काजले शिंडाई उरलो नि सिट्टीलो। माझ्या मराठी ही कविता ऐकून तुम्ही थोडे गोंधळून गेला असाल। पहिली कविता मराठी होती हे कळलं, दऱ्या कोऱ्यातील शिळा। मारे मराठी पण इतर तिघांनी गायलेल्या कवितेची शब्द तीच असली तरी भाषा मात्र वेगळी होती। मनी मराठी मातीना लाया कपाय, पण या तीनही भाषा याच महाराष्ट्राच्या मातीतल्या आहेत। दऱ्या कोऱ्या मधले शिया। हिच्या कुशीत जन्मले काळे कनखर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवर मात। शेतामधी माझी खोप तिला। खर तर नांदेड जिल्ह्यातल्या कामळेवाडीची ही शाळा भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांची, शासनाच्या तुटपुंजा दमड्यांवर जगणारी। तिथं राबत कष्ट तो माझा बाप शेतकरी। शाळेतल्या पोरापोरींना आधी पुस्तकातल्या कविता अगम्य वाटायच्या। लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काही केल्या डोक्यातच शिरायच्या नाही, व्हायची ती फक्त घोकंपट्टी परीक्षेपुरती। तेव्हा त्यांच्या मदतीसाठी धावून आले ते त्यांचे शिक्षक। तर मी गुणगुणत होतो गोरमाटीमध्ये, आणि गुणगुणताना मला परिपूर्ण भाषा येत नसल्यामुळे मी थोडासा कमी पडलो आणि माझ्या पोरांना सांगितलं की पोरांनो, ही कविता तुम्ही गोरमाटीमध्ये कराल का रे? तर एकाच वेळी पोरांनी असा गलका केला की हो, खूप आनंद वाटला मुलांना। आणि दुसऱ्याच दिवशी पोरांनी रात्र जागून ती कविता गोरमाटी भाषेमध्ये केली आणि मी वर्गामध्ये येण्याच्या अगोदर पोरांनी सुरुवात केली। शिक्षकांची ही अफलातून कल्पना ऐकून विद्यार्थी जाम खुश आणि सुरू झालं कवितांचं भाषांतर, तेही त्याच विद्यार्थ्यांच्या बोली भाषेत। नंदी बैल आला आता नंदी बैल आला, नंदी बळद आवगो आब नंदी बळद आवगो। कुणी अहिराणी भाषेत, कुणी गोरमाठी भाषेत, कुणी वडारी, लमाणी, कानडी, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये या कविता भाषांतरित झाल्या आणि मग त्यांचा अर्थ या पोरांच्या डोक्यात शिरला। पोरांच्या या भाषांतरित कवितांचा आता संग्रहही होणार आहे। आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना एक नवीन अनुवादित अशी एक परंपरा आमच्या शाळेमध्ये कवींची एक परंपरा सुरू झालेली आहे अनुवादाची। याच कवींना या वेगवेगळ्या भाषांमध्ये या कवींचे एक सुंदर असं कवी संमेलन साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान घ्यायचा एक विचार आहे। आता गंमत म्हणून कवितांसोबत ही पोरं फिल्म मधली गाणीही ट्रान्सलेट करू लागली। एक बार आजो 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 आजो, एक बार आजो 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 आजो, करू चुबी मबी प्रेमेली तारी वाट, प्रेम हार्दावच तारी मुलाकात। डिग्री ते मॅट्रिक मध्ये पुलंनी तत्कालीन शिक्षण पद्धतीचा खरपूस समाचार घेतला होता। त्यातही कविता या विषयी तर पुलंनी शिक्षकांचे कान सोडले होते। पण कामळेवाडीच्या मुलांच्या आणि शिक्षकांच्या या प्रयोगानंतर शिक्षण पद्धतीलाच चपराक बसली आणि तीही भाषांतरित कवितांमधून। दऱ्या कोऱ्यातील शिळा। मारे मराठी धुडे रो लगाडो कपाळे पटी कोणी सोबत ती जागगीच डुंगरे कोळीर माईर भाटा।
कमळेवाडीच्या ह्या शाळेची ही ऑक्सफर्ड डिक्शनरीच आहे. मराठीतल्या या कविता वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतर करणं म्हणजे एक प्रकारे ऑक्सफर्ड डिक्शनरीच नाही तर दुसरं काय. खरंच शहरातल्याही विद्यार्थ्यांनी कमळेवाडीच्या या शाळेत एकदा जरूर यावं आणि इथल्या ऑक्सफर्डचा आस्वाद घ्यावा. कॅमेरामॅन पप्पू जोंधळेसह योगेश लाटकर, स्टार माझा, कमळेवाडी, नांदेड. कुशीत जन्मले काळे कनखर हात, ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवर मात.